हे गाइस, आज मीटिंग से बोल रहा है सर ने अभी हम देखते हुए इतना टाइम हो चुका है। अभी तक जब मीटिंग के लिए आज भी कैसी मीटिंग होगी पता नहीं हमें, पर ये लाइट बंद कर रहे चलो अभी लाइट बंद करे भाई चलती है चल भाई। अमित चलते हुए मीटिंग बोल रहा है मीटिंग जब आप देखते हो मीटिंग चलो देखते मीटिंग यहाँ पे आगे मीटिंग बोल रहे हुए ऑफिस में देखो ये टाइम हो चुका कितना इतना ज़्यादा और आगे पूरा अंदर चुका अंदर है भाई सब टाइम हो चुका ना। नज़ारा कैसा दिख रहा था चिंतामणि ऑफिस यार सर मीटिंग कैसे लोग मीटिंग पता नहीं हमें पढ़ने भी मीटिंग ऐसे बोल रहे थे मीटिंग है देखना पड़ेगा हमें वहाँ पे मीटिंग वही थोड़े काफ़ी सब लोग देखते हैं भाई अंदर जाके हमें मीटिंग कैसी है सब। सगळ्या पावसाळी ॲडमिशन चालू आहे विधानसभेचं बरोबर आहे। 3 आठवडे ॲडमिशन आहे आज मला वाटतं तिसरा दिवस आहे 30 तारखेपासून सुरू झाली 4 दिवसात संपलं ॲडमिशन। ॲडमिशनमध्ये बरेच असे काही मुद्दे आहेत त्याचे मंत्री संघ लोक मानत नाही कोणताही असो तुमचा रोजगाराचा प्रश्न असेल तुमचा आरोग्याचा असेल बेरोजगार असलेले युवक आहेत त्यांच्याबद्दलचा असेल शिक्षणाबद्दलचा असेल शेतकऱ्यांचा असेल ते तुम्ही मुद्दे ॲडमिशनमध्ये आपण बघितले नाही। मागच्या ॲडमिशन काय होतं तिथं त्या कंपनीवर सगळं ॲडमिशन घेतात विशेष ॲडमिशन संसदेमध्ये काय झालं वेगळंच चालू राहते काहीतरी आता जेव्हा संसदेत चालू होतं तर ते पहलगामचं चालू होईल काहीतरी म्हणजे जे आपले मूळ मुद्दे आहेत त्यांच्यात कोणीही बोलायचं म्हणजे इव्हन आपले जे 25 मंत्री आहेत जे आमदार आहेत आपले ते सुद्धा नाही आदिवासी जे आमदार आहेत 25 ते सुद्धा आपल्या मुद्द्यावर बोलायला तयार बरोबर आहे। आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बा जोपर्यंत नवजवान जोपर्यंत विद्यार्थी संघटित होत नाही तोपर्यंत देशाचं काहीच आता आपण बघितलं आपण दुर्दैव म्हणाला जे काय म्हणतात ते वर येत नाही लवकर जेवढे आले तेवढ्या ती क्रांतिकारी सर आपण विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं ॲडमिशन चालू आहे आपण एक मुद्दा हाताळले त्याच्यात काही मला परिचय देतो मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संघटना आहे विद्यार्थी संघ त्या संघटनेमध्ये मी काम करतो आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये सचिव मंडळ आहे 11 विद्यार्थ्यांचं ते सगळे आपले विद्यार्थी शेवट पण वाटते 9 विद्यार्थी आपले आहेत आणि 2 विद्यार्थी अलग क्लास आहे जे की आपण विद्यार्थ्यांसाठी काम करतो। विद्यार्थ्यांचा मग कॉलेजचा प्रश्न असेल त्याचा डिग्रीचा प्रश्न असेल बघितला असेल DRAचा प्रश्न असेल मी स्वतःने सॉल्व्ह केला माझ्यासोबत जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी मिळून आम्ही विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला। आम्हाला जेव्हा कळलं की आपण जातप्रकार करायला आपण आंदोलन बघितलं असेल ते विद्यार्थी असतील की जो आम्हाला असं कळलं की बघ जोपर्यंत विद्यार्थी संघटित होत नाही तोपर्यंत आपला प्रश्न कोणीच मार्गी आम्ही मंत्रालयात पण करून बघितला आणि आपल्या जे आपल्या जनसंघटनाचे जे नेमके लोक आहेत एक्झाम्पल लकी भाऊ सारखे असतील शंभूर्ती सारखे असतील संतोष सारखे असतील हे जे लोक आहेत या लोकांना आम्ही फोन केला हो हो म्हणायचे काहीच नाही। पण जेव्हा आम्ही रस्त्यावर होतो तेव्हा आम्हाला कळलं की विद्यार्थ्यांमध्ये पावर आहे आम्ही केस घ्यायला सुद्धा तयार होतो आमच्याकडे केस सुद्धा तयार करायला होतो पोलिसवर ते सुद्धा करत नाही म्हणजे विद्यार्थी कोणी आंदोलन करत विद्यार्थी मागणी मागतो ना मी या सगळं 5,000 दिले हे म्हणजे 6 महिने देतो दिले नाही मग याच्यावर मी याच्या घरात कसे आठवण केलं तरी मला सुद्धा करणार केस करणार कारण त्याला मी 6 महिन्याची मुदत दिली होती जसं की आपल्या DRAचा जो कोर्स होता 6 महिन्याचा 6 महिन्याचा होता ना तर त्यांनी आपल्याला काही विद्यार्थ्यांचे प्रश्न
काही म्हणजे एवढं मला वाटते आमचे जे इग्नाइट अकॅडमीचे विद्यार्थी आहेत आंदोलन झाल्याशिवाय त्यांचा कोणताच प्रश्न मार्गी लागला नाही. मी स्वतः इग्नाइट्स आहे, मी स्वतः आंदोलन करून मी 6-7% पाडलो. मी बाकी आहे 5% आम्ही स्वतः आंदोलन करून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय कळलेच नाही. मग याच धर्तीवर याच उद्देशावर आम्ही ठरलं की आपण विद्यार्थी म्हणून जे आपला 12,500 मुलगा आहे भरतीचा, जो की सुप्रीम कोर्टात निकाल दिला की ती तात्काळ भरती करा. सरकारने काय आवाहन केलं? 31 डिसेंबर 2021 तो आवाहन कोणाचा सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टाचा की बाबा ही 12,500ची भरती जी आदिवासी समाजाची स्पेशल भरती आहे, विशेष भरती आहे, ती भरती करा. सरकारने काय केलं? जे कोणी महाविकास आघाडी असेल किंवा युती सरकार असेल त्यांनी फक्त 6,000 पद भरले असं मंजूर केले आणि मूळ फक्त जे आदिवासी आहेत खरे ते फक्त 1,313 फक्त लोक जॉईनिंगला येतात. म्हणजे 12,500 1300 केलं तर जवळपास 9,500 पद आपले रिक्त आहेत. ते बाकी पदावर तर म्हणतात 6,000 बोगस आहेत का कंत्राटी बेसवाले आहेत ते आपल्याला नाही माहिती. मग आपला 12,500 साठी लढायचं. तसं मी माझा अनुभव सांगतो. पहिले मला अनुभव सांगला की विद्यार्थी एकत्र काही होईल आणि झाले. जोपर्यंत आपण एकत्र होणार नाही तोपर्यंत आपला 12,500चा मुद्दा मार्गी लागला. काही विद्यार्थी म्हणतात की मंत्र्याला आपल्या पंचवीस सामन्याला कॉल करा, मॅसेज करा. मला सगळ्या कॉल मॅसेज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते तर आपल्या या दिवसांमध्ये रस्त्यावर उतरायचं काम पण नसतं. बाबासाहेबांना निघून दिले असते बाबासाहेबांना कागदावर रस्त्यावर उतरायचं काम पण बापूला काठी घेऊन त्याला लागलं नसतं. जर कागदावर तर सगळ्या गोष्टी झाल्या असतात तर बरोबर नाही. तुमचा मेसेज कोण पाहतो? मला सगळ्या मी ग्रुपला मेसेज टाकला तर पोरं पाहत नाही, पोरच पाहत नाही. मग तुम्ही कशाला पाहिजे तुमचा मेसेज? कोणी आहे ना पाहिजे. आणि तुम्ही त्याला फोन केला सध्या ॲडमिशन झालं तो म्हणजे की सर ॲडमिशन आहे सगळीकडे केला सर झोपली सर जेवण तुमचा मुद्दा तुमचा जाईल का प्रश्न तो तिथपर्यंत. आणि आपण प्रश्न आपण म्हणतो की आपल्या जे आपले कोणी भाऊसारखे असतील प्रश्नपत्रीसारखे असतील जे लोक आहेत मी त्याला करून नाही करत, पण त्या लोकांना आता अधिवेशन सुरू झाले त्या लोकांनी हा मुद्दा तरी करायला तयार पाहिजे ना. 15 दिवसांनी तयारी करायला पाहिजे. अजून सुद्धा त्यांनी तयारी त्या गोष्टीची केली बरोबर. ते काय म्हणतात 1000 विद्यार्थी जमा करा मी येतो. वास्तविकता आहे ज्यावेळेस आम्ही 12,500चा मुद्दा आम्ही काही विद्यार्थ्यांनी घेतला होता तिकडं तुमच्या हॉस्टेलचे कैलास सर आहे की गोरे सर आहे ना त्या अध्यक्ष होती ती त्या आमच्या टीममध्ये होती. तेव्हा आम्हाला कळलं की आपण तो फक्त स्वार्थ आहे काहीच करत नाही काहीच. कारण ते आपल्यासोबत राहत नाही, ते आपल्यासोबत रूममध्ये नाही, आपल्यासोबत मेसला नाही. काय करणार आहे सांगा ना बरोबर आहे ना. जे आपल्यासोबत रूममध्ये राहते जे मेसला जेवते जे पायी चालते त्याला विद्यार्थ्यांना समस्या काय म्हणतात की मस्त घरी बसून अशा घरी वाढ लागली ना थोडं तर करा जमा आम्ही येतो सगळं क्रेडिट आम्ही घेऊन जातो. मंत्राचा फोन येतो तुला किती लागतं कंत्राटी परिसर चालू आहे म्हणजे कसं कंत्राटी टेस्ट आहे कंत्राटी एकदा झाले ना तुमच्या आरक्षण असं काहीच काय सर्वांना सांगायला मी इथे आधार आहे आपल्याला कोणी राहणार नाही 5 तारखेला. कारण काय आपल्यासाठी यांनी एवढा म्हणजे प्रयत्न करायला आवडून चालेल सरात काळा आपण त्यांच्या पाठीमागे त्यांना थोडं वाटत बा आपण इथे गेलो ते मुलं आले त्यासाठी 5 तारखेला हॉस्टेलला कोणी पण राहिलं नाही पाहिजे. कारण आम्ही आता 5 जण तेवढे इथं समोर आलो कारण आपल्याला एक दाखवायचे विद्यार्थ्यांची तर 5 तारखेला सर्वांनी हजर राहावं एवढी विनंती करतो. मतलब ये मीटिंग खत्म हो चुकी है. अभी मीटिंग आप निकल चुके हैं. मुझे क्या बोल रहे भाई ये आदिवासी का हाँ तो मज़ा ले रहे भाई इतना था ये घोषणा दे रहे बहने रगे घोषणा दे रहे अच्छी घोषणा बोल के स्वच्छता स्वच्छता करा मुझे चल रहे आगे चल के बताया था थोड़ा मैं. हेलो भाई आज मीटिंग से बाद हम चला आए हुए इधर वही से बोल रहे 5 तारीख को भाई क्या बोल रहे हैं आंदोलन से बोल रहे तो अभी जाना पड़ेगा भाई सब इतना चौड़ा हॉस्टल कंप्लेंट सब जाएंगे इधर 1000-2000 लोग मुझे इतना होगा कि नहीं होगा मुझे नहीं पता पर इतना जाना चाहिए ऐसा भाई आंदोलन करें चले भाई सरकार के लिए भाई
पढ़े जय आदिवासी, जय जय जवाहर। पहले ये जी बोले सर